अनेक शास्त्रज्ञ, अनेक अभ्यासक आता अशा स्वरूपाचा दावा करतायत की लवकरच कोरोना 26 आणि कोरोना 32 अशा स्वरूपाचे व्हर्जन्स देखील येऊ घातलेले आहेत आणि जे ह्या कोरोनापेक्षा म्हणजे जो कोविड-19 आहे त्याच्यापेक्षा देखील खतरनाक असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. वुहानच्या त्या लॅब मधनं कोरोना हा लीक झालेला असला पाहिजे, पण असा आरोप करणारे हे मुठभर देश आहेत. मला असं वाटतं की पोस्ट कोरोना वर्ल्ड मध्ये भारताला चांगल्या प्रकारचं फ्युचर आहे. पोस्ट कोरोना वर्ल्ड ऑर्डर मध्ये हा जो लिबरल इन्स्टिट्यूशनलिझम आहे हा कोलॅप्स होतो का, हा पडतो का, अशा स्वरूपाची एकूणच परिस्थिती ही निर्माण झालेली आहे. आज एका आणखीन अत्यंत महत्वपूर्ण अशा विषयावरती आपण चर्चा करणार आहोत आणि तो विषय तुमच्या आपल्या सगळ्यांच्याच अत्यंत जिव्हाळ्याचा अशा स्वरूपाचा हा विषय आहे आणि तो आहे की कोरोना नंतरचं जग हे कशा स्वरूपाचं असेल आणि या जगामध्ये भारताचं स्थान काय असेल. खरं तर कोरोना नंतरचं जग हे कसं असेल तर अशा स्वरूपाची चर्चा कदाचित थोडीशी प्रीमॅच्युअर्ड देखील वाटू शकते. ती यासाठी प्रीमॅच्युअर्ड वाटू शकते की अजूनही कोरोना हा काही गेलेला नाहीये. अजूनही अनेक देशांमधनं कोरोनाच्या दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या लाटा ह्या चालूच आहेत. ज्या इंग्लंडनी व्हॅक्सिनेशनच्या जोरावरती बऱ्यापैकी कोरोनावरती नियंत्रण प्राप्त केलेलं होतं आणि लॉकडाऊन हा पूर्णपणे उघडलेला होता. त्याच इंग्लंडमध्ये पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढायला लागलेला आहे. कोरोनाच्या चौथ्या लाटीची चाहूल ही कुठेतरी तिथे लागताना पुन्हा एकदा दिसते आहे. भारत हा दुसऱ्या लाटेतनं आता हळूहळू बाहेर येताना दिसतो आहे, परंतु अनेक अभ्यासकांच्या मते भारतामध्ये तिसऱ्या लाटेची देखील शक्यता आहे. त्यामुळे कोरोना नंतरचं जग असा शब्दप्रयोग करणं हे थोडंसं प्रीमॅच्युअर्ड असू शकतं, परंतु आता आपल्याला अशा स्वरूपाचे काही संकेत, काही इंडिकेशन्स हे मिळायला लागलेले आहेत ज्याच्या आधारावरती आंतरराष्ट्रीय स्तरावरती साधारणतः या गेल्या 1-1.5 वर्षांमध्ये कशा स्वरूपाचे बदल हे घडून आलेले आहेत, राष्ट्रांच्या वर्तणुकीमध्ये कशा प्रकारचे बदल झालेले आहेत आणि त्यानुसार येत्या काळामध्ये कदाचित काय स्वरूपाचं पॅटर्न हा असेल आणि ह्या जो पॅटर्न आहे या पॅटर्नचे काही संकेत आता मिळायला लागलेले आहेत. अनेक जण ज्याला कोरोना नंतरच्या जगाला एक न्यू वर्ल्ड ऑर्डर, ज्याला पोस्ट कोरोना वर्ल्ड ऑर्डर अशा स्वरूपाचा देखील त्याला नाव देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तसं स्वाभाविक आहे. म्हणजे यापूर्वी देखील हेनरी किसिंजर सारखे जे अत्यंत मोठे ज्येष्ठ अशा स्वरूपाचे डिप्लोमॅट्स आहेत, अभ्यासक आहेत, त्यांनी देखील सांगितलं आहे की आता कोरोनाचा ज्या पद्धतीने इम्पॅक्ट आहे तो बघता आपल्याला साधारणतः जगाची विभागणी ही किंवा जो टाइम फेज आहे त्याची विभागणी ही प्री कोरोना वर्ल्ड आणि पोस्ट कोरोना वर्ल्ड असं करता येणं हे स्वाभाविक आहे. आणि अनेक अभ्यासकांनी कोरोनाची तुलना ही 2 ते 3 यापूर्वीच्या मोठ्या क्रायसिस बरोबर केलेली आहे. काही अभ्यासकांनी याची तुलना जो अमेरिकेवरती 9/11चा दहशतवादी हल्ला झालेला होता त्याच्याबरोबर करण्याचा प्रयत्न केलाय. काही अभ्यासकांनी 2008 मधलं जे इकॉनॉमिक रिसेशन आलेलं होतं त्याच्याशी याची तुलना करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण मला असं वाटतं की कोरोनाची व्याप्ती ही 9/11चा जो अमेरिकेवरचा अटॅक आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने ही जास्त आहे. त्याचप्रमाणे याची तुलना ही 2008च्या इकॉनॉमिक रिसेशनशी पण होऊ शकत. जरी ही एक हेल्थ क्रायसिस म्हणून कोरोना सुरू झालेला असला तरी आता आपल्या दैनंदिन आयुष्यातलं एकही क्षेत्र असं नाही की जे आता ह्या कोरोनाच्या इम्पॅक्ट पासून दूर राहिलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे आपण हे प्रामुख्याने बघणार आहोत की कोरोनाचा परिणाम हा आंतरराष्ट्रीय स्तरावरती जसा याचा परिणाम हा आपल्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये झालेला आहे तसाच याचा परिणाम हा राष्ट्रांच्या आयुष्यामध्ये देखील झालेला आहे. याच्यामुळे राष्ट्रांच्या वर्तणुकीमध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती बदल हा याच्यामधनं घडून आलेला आहे. नेमके हे बदल काय आहेत, या कोरोना क्रायसिस मधनं आपण काय शिकायला पाहिजे आहे, ज्याला आपण लेसन्स फ्रॉम कोरोना क्रायसिस असं म्हणू शकतो. आणि याच्यानंतर हे लेसन्स घेताना जर एक वेगळी सिस्टम, एक वेगळी ऑर्डर याच्यामधनं, एक वेगळी रचना याच्यामधनं जर निर्माण होणार असेल तर भारताने या रचनेमध्ये स्वतःला ऍडजस्ट करण्यासाठी कोणत्या प्रकारचे बदल हे घडून आणले पाहिजेत या गोष्टींचा देखील आपल्याला प्रामुख्याने आजच्या ह्या चर्चेमध्ये आपण त्याचा जाणीवपूर्वक त्याचा उल्लेख करणार आहोत आणि त्या गोष्टींवरती आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. याच्यातनं एक पहिला परिणाम जो मला दिसून येतो प्रामुख्याने या कोरोना क्रायसिसचा आंतरराष्ट्रीय स्तरावरती तो असा आहे की
या कोरोना क्रायसिसमुळे एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की कोणत्याही देशामध्ये कोणत्या प्रकारचं शासन आहे, त्या शासनाचा प्रकार कोणता आहे, याचा फारसा परिणाम हा लोकांच्या आयुष्यावरती होत नाही किंवा कोरोनाच्या प्रभावावरती झालेला नाहीये. मग तुमच्याकडे लोकशाही शासन पद्धती आहे की हुकुमशाही शासन पद्धती आहे, याचा फारसा परिणाम हा कोरोना क्रायसिसमुळे मग किंवा कोरोना क्रायसिसच्या काळामध्ये फारसा झालेला आहे लोकांच्या आयुष्यामध्ये असं वाटत नाही. याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीने जगातल्या काही लोकशाही देशांनी देखील कोरोनाचं एकूणच व्यवस्थापन अत्यंत उत्तम पद्धतीने केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल दक्षिण कोरियाचं उदाहरण आपल्याला देता येऊ शकतं, तैवानचं उदाहरण आपल्याला देता येऊ शकतं. या दोन्ही पण जगातल्या महत्वाच्या लोकशाही देश आहेत आणि त्यांनी उत्तम पद्धतीने या संपूर्ण कोरोना क्रायसिसचं व्यवस्थापन हे केल्याचं आपण बघतो. मी तैवानकडे आणि दक्षिण कोरियाकडे जाणीवपूर्वक नंतर येणार आहे. पण दुसरीकडे आपण असं बघतो की सिंगापूर सारखा देश आहे, व्हिएतनाम सारखा देश आहे. या दोन्ही देशांमध्ये कुठेतरी अथॉरिटॅरियन फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आहे आणि अशा स्वरूपाने तिथं फॉर्म गव्हर्नमेंटचा असताना देखील या दोन्ही देशांनी उत्तम पद्धतीने कोरोना क्रायसिस हँडल केलेला आहे. त्यामुळे गव्हर्नमेंटची साईज काय आहे, गव्हर्नमेंटचा प्रकार काय आहे, हे दोन्ही पण तुम्हाला कोरोनाच्या काळामध्ये हे दोन्ही प्रश्न बऱ्यापैकी इरिलेव्हंट झालेले आपल्याला दिसून येतात. दुसरा जो बदल आहे तो देखील तेवढाच महत्वाचा आहे आणि तो असा आहे की कोरोनाने एक गोष्ट स्पष्ट केली की ज्या ज्या देशांनी कोरोनावरती बऱ्यापैकी त्याला नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले किंवा नियंत्रणात आणण्यात त्यांना यश मिळालेलं आहे, त्या देशांनी हे सिद्ध केलेलं आहे की तुम्ही एकूणच तुमची जी आरोग्य यंत्रणा आहे, हेल्थ सिस्टम आहे, ही किती इंटेलिजंटली मॅनेज करतात यावरती अनेक गोष्टी निर्भर आहेत. तैवान हा एक जो देश आहे याची लोकसंख्या साधारणतः 2.5 कोटींच्या आसपास या देशाची लोकसंख्या आहे. परंतु या तैवानमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे केवळ 10 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत, केवळ 10 लोक. आणि हा एक देश असा आहे की ज्यांनी आतापर्यंत म्हणजे ह्या साधारणतः 1.5 वर्षाच्या कोरोनाच्या क्रायसिसमध्ये एकदाही लॉकडाऊन हे घोषित केलेलं नाही. मग तैवानने लॉकडाऊन, कारण त्यांनी त्यांचा आर्थिक विकासाचा दर देखील पूर्णपणे कायम ठेवलेला आहे, मग लॉकडाऊन न करता देखील त्यांनी कशा पद्धतीने कोरोनाचं व्यवस्थापन केलं हा एक केस स्टडीजचा भाग आहे. आणि तो जर आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला तर त्यांनी अत्यंत इंटेलिजंटली टेक्नॉलॉजीचा आणि हेल्थ सिस्टमचा वापर केला. त्यामुळे हा एक लेसन आहे कोरोना क्रायसिस पासून जो आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे. विशेष करून त्यांनी लॉकडाऊन पेक्षा क्वारंटाईन सिस्टम अत्यंत इंटेलिजंटली राबवली. क्वारंटाईन म्हणजे साधारणतः त्यांच्या लोकसंख्येच्या 1% लोकांना त्यांना क्वारंटाईन करावं लागलं, परंतु ते क्वारंटाईन करताना ती अग्रेसिव्हली त्यांनी त्यांना क्वारंटाईन केलं, ते फोर्सफुली त्यांनी केलेलं नाहीये. विशेष करून त्या ज्यांना ज्यांना क्वारंटाईन केलं त्यांना अत्यंत लक्झरियस अशा ठिकाणी ठेवलं गेलं आणि त्यांना मोबाईल किंवा सेलफोन त्यांना दिले गेले आणि त्या सेलफोनवरती दिवसातनं 3 वेळा त्यांच्याकडनं त्यांना कॉल केले जायचे आणि त्यामुळे ते कुठे आहेत नेमके लागायचं आणि जर त्यांनी कॉल पिकअप केला नाही तर तो क्वारंटाईन क्षेत्राच्या बाहेर गेलेला आहे हे त्याच्यातनं सिद्ध व्हायचं. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा ट्रेसिंग हे केलं जायचं. त्यामुळे क्वारंटाईनची सिस्टम जी आहे ती अत्यंत इंटेलिजंटली या देशाने राबवलेली आहे. त्यामुळे हेल्थ सिस्टम तुम्ही कशा पद्धतीने ठेवता आहात यावरती अनेक गोष्टी हे येत्या काळामध्ये निर्भर राहणार आहेत. त्यामुळे तुमच्या आरोग्य यंत्रणेला दिली गेलेली स्वायत्तता, त्या आरोग्य यंत्रणेने किती अग्रेसिव्हली काम केलेलं आहे या गोष्टी या येत्या काळामध्ये देखील फार महत्वाच्या राहणार आहेत. त्यामुळे हा एक महत्वाचा लेसन आहे, तो आपल्याला बघावा लागणार आहे. दुसरी केस स्टडी आपण साऊथ कोरियाची घेणार आहोत की ज्याच्याकडनं आपल्या सगळ्यांना भरपूर गोष्टी या शिकण्यासारख्या आहेत. विशेष म्हणजे पोस्ट कोरोना वर्ल्ड मध्ये आरोग्य यंत्रणा किती तुमची सक्रिय आहे, किती सक्षम आहे यावरती जास्तीत जास्त भर हा देशांकडनं दिला जाणार आहे आणि तो देणं स्वाभाविक आहे. कारण कोरोना नंतर देखील या स्वरूपाचे आणखीनही त्याच्यापेक्षा खतरनाक विषाणू येण्याची शक्यता ही येत्या काळामध्ये नाकारता येत नाही. याचं कारण असं आहे की कोरोना येऊन साधारणतः 1.5 वर्ष झालेलं आहे, परंतु कोरोनाचा उगम कशा पद्धतीने झाला, उत्पत्ती कशा पद्धतीने झाली, अजून या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारचे पुरावे हे समोर आलेले नाहीयेत. आरोप प्रत्यारोप या संदर्भात होत आहे, कॉन्स्पिरसी थेरीज या पद्धतीने होत आहेत, परंतु अजूनही चीनने या संदर्भामध्ये कसल्या प्रकारचं सहकार्य हे केलेलं नाहीये आणि त्यामुळे कोरोनाची उत्पत्ती कशी झाली हेच अजून कळालेलं नसल्यामुळे अनेक शास्त्रज्ञ, अनेक अभ्यासक आता अशा स्वरूपाचा दावा करतायत की लवकरच कोरोना 26 आणि कोरोना 32
अशा स्वरूपाचे व्हर्जन्स देखील येऊ घातलेले आहेत आणि जे ह्या कोरोनापेक्षा म्हणजे जो कोविड-19 आहे त्याच्यापेक्षा देखील खतरनाक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपल्याला विशेष करून भारतासारख्या देशाला या कोरोनामधनं एक अत्यंत महत्वाची बाब शिकावी लागणार आहे की तुम्हाला तुमची आरोग्य यंत्रणा ही अत्यंत सक्षम बनवावी लागणार आहे. यामध्ये मी जाणीवपूर्वक लॉकडाऊनचा उल्लेख करतो कारण सातत्याने लॉकडाऊन घोषित करणं हे कोणत्याही देशाला आता येत्या काळामध्ये फिजिबल होणार नाहीये, पॉसिबल होणार नाहीये. कारण अमेरिकेने सारखा देश जो आहे त्याच्यामध्ये देखील सातत्याने अशा स्वरूपाचे लॉकडाऊन घोषित केल्याने जवळपास 3.5 कोटी लोक हे अमेरिकेमध्ये बेरोजगार बनलेले आहेत. भारतामध्ये हा आकडा कदाचित त्याच्यापेक्षा जास्त असेल. तुमची अर्थव्यवस्थेलाही पूर्णपणे याच्यामुळे ज्याला आपण असं म्हणतो की नकारात्मक जे ट्रेंड्स आहेत ते आपल्याला दिसायला लागलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला तुमची आरोग्य यंत्रणा ही अत्यंत उत्तम, सक्षम, सक्रिय आणि ती अग्रेसिव्हली ठेवावी लागणार आहे आणि त्यासाठी साऊथ कोरियाकडनं आपल्याला शिकावं लागेल. दक्षिण कोरियामध्ये 2015 मध्ये मार्स नावाचा एक अशा स्वरूपाचा विषाणूजन्य रोग आलेला होता ज्याला मिडल ईस्टर्न रिस्पिरेटरी सिंड्रोम असं म्हणतात. हा खरं तर सौदी अरेबियामध्ये उत्पन्न झालेला हा विषाणूजन्य आजार होता आणि तो उंटापासून आलेला होता. पण सौदी अरेबियानंतर त्याचा दुसरा परिणाम हा दक्षिण कोरियावरती झाला होता आणि त्यानंतर याच क्रायसिसमध्ये 2015 मध्ये साधारणतः 150 फॅटॅलिटीज किंवा कॅज्युअलिटीज ह्या त्या मार्समुळे दक्षिण कोरियात झालेल्या होत्या. परंतु त्यानंतर दक्षिण कोरियानी आपल्या आरोग्य यंत्रणेमध्ये कमालीचे बदल घडवून आणले. विशेष करून त्यांनी हॉस्पिटल्सची चेन असेल त्याचप्रमाणे टेस्टिंगचे जे लॅब्स आहेत त्याचं नेटवर्क त्यांनी प्रचंड देशभर विकसित केलेलं होतं. त्याचप्रमाणे ट्रेसिंगचा जो प्रकार आहे तो अत्यंत उत्तम पद्धतीने केला. त्यासाठी सीसीटीव्हीचं एक मोठं नेटवर्क त्यांनी डेव्हलप केलेलं होतं. त्याप्रमाणे सेलफोनचा अत्यंत स्मार्टली वापर जसं सिंगापूरने आता केलेला आहे सेलफोनचा वापर तशाच पद्धतीने दक्षिण कोरियाने देखील सेलफोनचा अत्यंत स्मार्ट वापर त्यांच्याकडे केलेला होता आणि सगळ्यात जास्त टेस्टिंग सुरुवातीच्या पहिल्या वेव्हच्या काळामध्ये दक्षिण कोरियाने केल्या होत्या. त्यामुळे अशा स्वरूपाने आता आपल्याला हे जे मॉडेल्स आहेत म्हणजे तैवानचं एक मॉडेल आपल्याकडे आहे, सिंगापूरचं आपल्याकडे मॉडेल आहे, त्याचप्रमाणे दक्षिण कोरियाचं एक मॉडेल आपल्याकडे आहे. तर आपल्याला विशेष करून अशा सगळ्या मॉडेल्सचा स्टडी हा करावा लागणार आहे आणि तो आपल्याला आपल्या आरोग्य यंत्रणेच्या दृष्टिकोनातून म्हणजे केवळ भारतालाच नाही तर जगातल्या अनेक देशांना याच्या स्वरूपाचं अनुकरण ही येत्या काळामध्ये करावं लागणार. त्यामुळे हा एक तुम्हाला महत्वाचा बदल जो आपल्याला या संपूर्ण काळामध्ये दिसून येतो आहे. त्यानंतर जो तिसरा अत्यंत महत्वाचा बदल जो मला दिसून येतो कोरोना क्रायसिसच्या काळामध्ये आणि जो आता एक पॅटर्न म्हणून पुढे येण्याची शक्यता आहे म्हणजे पोस्ट कोरोना वर्ल्ड ऑर्डरमध्ये तो असा आहे की या संपूर्ण क्रायसिसच्या साधारणतः 1.5 वर्षांच्या काळामध्ये राष्ट्र जी आहे ती कमालीची आत्मकेंद्री बनताना आपण बघतो आहोत. कमालीची आत्मकेंद्रित आणि या राष्ट्रांमधनं प्रखर राष्ट्रवादी भावना या काळामध्ये साधारणतः 1 ते 1.5 वर्षांमध्ये आपण आणखीन वाढल्याच्या आपल्याला दिसून येत आहेत. आणि हे यासाठी झालेलं होतं की एकूणच तुमचं म्हणजे जो आंतरराष्ट्रीय व्यापार आहे हा पूर्णपणे खंडित झालेला होता. प्रत्येक देशाने इतर देशांसाठीच्या आपल्या ज्या सीमारेषा आहेत त्या पूर्णपणे क्लोज करून टाकलेल्या होत्या. इंटरनॅशनल ट्रॅव्हल हा पूर्णपणे बॅन होता. इंटरनॅशनल फ्लाईट्स तुमच्याकडे अजिबात येत नव्हते आणि त्यामुळे प्रत्येक देश हा केवळ स्वतःविषयी विचार हा करायला लागलेला होता. राष्ट्र कमालीचे आत्मकेंद्री हे आपल्याला झालेले ह्या संपूर्ण 1-1.5 वर्षांमध्ये दिसून येतात. त्या अमेरिकेची लोकसंख्या साधारणतः 28-29 कोटी आहे परंतु अमेरिकेने आपल्या लोकसंख्येच्या दुप्पट हा वॅक्सिनचा म्हणजे कोरोना लसींचा साठा हा करून ठेवलेला आहे. एवढंच नाहीये तर आज अमेरिकेमध्ये लोक कोरोनाची लस घ्यायला तयार नाहीयेत. त्यासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवले जातात, इन्सेंटिव्ह दाखवले जात आहेत. काही जणांना मूव्ही तिकीट्स फ्री दिले जात आहेत. काही जणांना सांगितलं जातं की तुम्हाला लस घेतल्यानंतर मास्क घालण्याची गरज नाहीये. तर काही राज्यांनी कोरोनाच्या लसीबरोबर बियर देखील फ्रीमध्ये द्यायला सुरुवात केलेली आहे. अशा प्रकारचे इन्सेंटिव्ह आणि आमिष दाखवून देखील आज अमेरिकेमध्ये लोक लस घ्यायला तयार नाहीत. अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि आज तिथं देखील 12 वर्षाच्या वरच्या मुलांना देखील लस देण्याची तयारी यांनी सुरू केलेली आहे. तोच प्रकार श्रीमंत पश्चिम युरोपीय देशांमध्ये देखील आपल्याला दिसून येतो. यांनी मोठमोठ्या कंपन्यांबरोबर करार करून त्यांच्याकडे लसींचा साठा हा बुक करून ठेवलेला आहे. एवढंच नाहीये तर अमेरिकेचं वागणं हे इतकं विचित्र होतं की त्यांनी केवळ लसींचा साठा करून ठेवला नाही तर इतर देश जे लसींची निर्मिती करत आहेत त्यासाठी आवश्यक असणारे जे इन्ग्रेडियंट्स आहेत कच्चा माल जो अमेरिकेकडनं पुरवला जायचा तो देखील त्या देशांना मिळणार नाही
यासाठी त्यांनी त्या कच्च्या मालावरती निर्यात बंदी केलेली होती. विशेष करून पुण्यामधल्या सिरम मध्ये जी कोविशिल्ड लस बनवली जाते त्यासाठी लागणारा कच्चा माल हा अमेरिकेकडनं मिळत होता. आणि ती जी सप्लाय चेन होती ही सप्लाय चेन ही बेसिकली अमेरिकेचा एक महत्वाचा भाग असल्यामुळे आपल्याला तात्काळ पर्याय शोधणं पण शक्य नव्हतं. त्यामुळे अमेरिकेवरती आपण विसंबून होतो. या संदर्भामध्ये आदर पुनावालांनी एक ट्विट देखील केलेलं होतं आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना आव्हान देखील केलेलं होतं. परंतु त्याचा फारसा परिणाम हा झालेला नव्हता. अमेरिकेने ती निर्यात बंदी कायम ठेवली होती. मग त्यानंतर आपले परराष्ट्र मंत्र्यांचा 5 दिवसाचा दौरा हा तिथं झाला. आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांबरोबर बोलले आणि त्यानंतर अमेरिकेने शेवटी आता तो जो कच्च्या मालावरची निर्यात बंदी होती ती उठवलेली आहे. एवढंच नाहीये तर त्याची किमती देखील त्यांनी मोठ्या प्रमाणावरती वाढवलेल्या आहे. आणि ज्या वेळेला आता अनेक देश हे लसींची म्हणजे जे गरीब देश आहेत ज्यांनी म्हणजे भारतासारखा एक विकसनशील देश आहे की ज्यांनी लसींची निर्मिती केलेली आहे असं करून आपली गरज होती असं असताना भारताने जवळपास 6.5 कोटींच्या लसींची निर्यात केलेली आहे. परंतु अमेरिकेसारखा अत्यंत श्रीमंत विकसित देशाने आजपर्यंत एकाही लसीची निर्यात केलेली नाहीये. आता G7 ची जी समिट 2 दिवसापूर्वी पार पडली त्यामध्ये अमेरिकेने सांगितलं की आम्ही आता आमच्याकडनं लसी ह्या आता एक्सपोर्ट करायला निर्यात करायला आम्ही आता सुरुवात करणार आहोत. लसींची इतर देशांना विशेष करून आफ्रिकन देशांना आम्ही आता मदत करायला सुरुवात करणार आहोत. त्यानंतरचा एक अत्यंत महत्वाचा बदल ह्या 1-1.5 वर्षामध्ये दिसून आलेला आहे आणि जो येत्या काळामध्ये पोस्ट कोरोना वर्ल्ड ऑर्डरमध्ये तो देखील एक महत्वाचं वैशिष्ट्य हे पोस्ट कोरोना वर्ल्ड ऑर्डरचं असणार आहे. आणि ते म्हणजे आंतरराष्ट्रीय संस्था आणि संघटनांची भूमिका. आणि याकडे मी विशेष करून आता आपलं सगळ्यांचं लक्ष वेधू इच्छितो की आपण असं बघतो की साधारणतः दुसऱ्या महायुद्धानंतर या सगळ्या आंतरराष्ट्रीय संघटना आणि संस्था यांचा उदय आणि विकास हा मोठ्या प्रमाणावरती घडून आला. आणि आंतरराष्ट्रीय संस्था आणि संघटनांचा उदय आणि विकास हा घडून येण्यामागे त्याला आंतरराष्ट्रीय संबंधांच्या पूर्ण लँग्वेज मध्ये जर आपण म्हटलं त्याला लिबरल इन्स्टिट्यूशनलिझम असं म्हणतात. आणि हा जो लिबरल इन्स्टिट्यूशनलिझम आहे याचा अर्थ असा होतो की आंतरराष्ट्रीय संघटनांची एकूणच राष्ट्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी आणि गरीब देशांना मदत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्था आणि संघटनांची प्रभावी भूमिका असणं म्हणजे लिबरल इन्स्टिट्यूशनलिझम. आणि हा लिबरल इन्स्टिट्यूशनलिझम जो होता तो दुसऱ्या महायुद्धानंतर कमालीचा प्रभावी बनला होता. आणि याच्या अंतर्गतच संयुक्त राष्ट्र संघटनेसारखी जी आंतरराष्ट्रीय पातळीवरची संघटना आहे जिचे 193 देश तिचे सदस्य देश आहेत त्याप्रमाणे अनेक असे संघटना या गेल्या 50-60 वर्षांच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती निर्माण झालेला आपण बघतो. त्याचप्रमाणे काही ट्रेड ब्लॉक्स देखील निर्माण झालेले आहेत. आणि अगदी अलीकडच्या काळामध्ये G20 सारखा मोठा ग्रुप असेल, G7 सारखा मोठा ग्रुप असेल, ब्रिक्स सारखी संघटना असेल, अशा अनेक सब कॉन्टिनेंट्समध्ये आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती देखील या संस्था आणि संघटना या निर्माण झालेल्या आपण बघतो. परंतु गेल्या 1 ते 1.5 वर्षांमध्ये या संस्था आणि संघटनांची जी भूमिका आपण बघितली तर ती भूमिका पूर्णपणे ज्याला आपण म्हणतो की ज्याला आपण नेग्लिजिबल असं आपल्याला म्हणता येईल की त्यांनी कोणत्याही पद्धतीची प्रभावी भूमिका या कोरोना क्रायसिसमध्ये पार पाडलेली नाही. त्यामुळे पोस्ट कोरोना वर्ल्ड ऑर्डरमध्ये हा जो लिबरल इन्स्टिट्यूशनलिझम आहे हा कोलॅप्स होतो का, हा पडतो का, अशा स्वरूपाची एकूणच परिस्थिती ही निर्माण झालेली आहे. या संपूर्ण क्रायसिसमध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेची भूमिका जी आहे ही पूर्णपणे निष्क्रिय अशा स्वरूपाची राहिलेली आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेमध्ये कोरोना क्रायसिसवरती चर्चा देखील जो प्रस्ताव आलेला होता त्याच्यावरती चीनने व्हिटो पॉवर हा यूज केलेला होता. त्याप्रमाणे मग G7 असेल, G20 असेल किंवा इतर जे सगळे ट्रेड ब्लॉक्स आहेत यांची देखील आपण सगळं एकूणच रोल बघितला तो कमालीचा निष्क्रिय असल्याचं आपल्याला दिसून येतं. विश्व आरोग्य संघटना या विश्व आरोग्य संघटनेने यापूर्वी मग पोलिओचं वॅक्सिनेशन असेल किंवा अनेक आफ्रिकन किंवा एशियाई किंवा लॅटिन अमेरिकन गरीब देशांमध्ये अनेक जे साथीचे रोग आलेले होते या साथीच्या रोगांच्या निर्मूलनासाठी या विश्व आरोग्य संघटनेने गेल्या अनेक दशकांमध्ये महत्वाची भूमिका पार पाडलेली आहे. परंतु याच विश्व आरोग्य संघटनेवरती गेल्या 1 ते 1.5 वर्षांमध्ये अनेक पक्षपाताचे आरोप केले गेले आणि त्यांची एकूणच भूमिका ही संशयास्पद राहिली. जी चीन धार्जिणी आहे अशा प्रकारचे उघड आरोप हे अमेरिकेकडनं केले गेले आणि अमेरिका डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळामध्ये त्यातनं बाहेर देखील पडलेला होता. जोपर्यंत या संस्था संघटना आपल्यामध्ये बदल घडून आणत नाहीत, आपल्यामध्ये स्ट्रक्चरल रिफॉर्म्स घडून आणत नाहीत तोपर्यंत या संस्था संघटना येत्या काळामध्ये टिकणं हे अत्यंत अवघड आहे.
आणि आत्ताची परिस्थिती अशी आहे की ज्या वेळेला राष्ट्र हे प्रभावी बनत चाललेले आहे आणि संस्था संघटनांचा प्रभाव क्षीण होत चाललेला आहे, ही परिस्थिती कुठेतरी मला पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध यांच्या दरम्यानचे जे 20 वर्ष होते, पहिलं महायुद्ध 1919 ला संपलं आणि दुसरं महायुद्ध हे 1939 ला सुरू झालं. त्यामुळे 1919 आणि 1939 ह्या 20 वर्षांच्या कालावधीमध्ये राष्ट्रांमध्ये जेव्हा राष्ट्र कमालीचे स्वार्थी बनलेले होते, आत्मकेंद्री बनलेले होते आणि त्यांच्यामध्ये एक प्रकारची नेकेड कॉम्पिटिशन होती, त्यांच्यामध्ये तीव्र स्पर्धा होती आणि ही स्पर्धा त्याच्यामध्ये प्रत्येक देश हा केवळ आणि केवळ आपल्या हितसंबंधांचा विचार करायचा आणि त्यामुळे मसल पॉवरला महत्व प्राप्त झालेलं होतं. अशाच प्रकारची परिस्थिती आणि त्या काळामध्ये कुठेही आंतरराष्ट्रीय संस्था संघटनांचा प्रभाव नव्हता. जरी राष्ट्रसंघासारखी एक आंतरराष्ट्रीय संघटना होती पण तिचा इम्पॅक्ट हा अजिबात नव्हता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय संस्था संघटनांचा प्रभाव नसल्यामुळे राष्ट्र सर्व काही बनलेली होती. अशाच प्रकारची परिस्थिती ही पोस्ट कोरोना वर्ल्ड मध्ये किंवा कोरोना नंतरच्या जगामध्ये निर्माण होती की काय, अशा प्रकारची परिस्थिती ही आता निर्माण झालेली आहे. तशाच पद्धतीने राष्ट्र हे आपल्या एकूणच हितसंबंधांसाठी आणि स्वार्थासाठी कमालीचे अग्रेसिव्ह झालेले आपल्याला दिसून येत आहे. आणखीन एक जो बदल तुम्हाला कोरोना क्रायसिसचा दिसून येतोय तो असा दिसतो आहे की कोरोनाचा फार मोठा इम्पॅक्ट, मग तो इकॉनॉमिक इम्पॅक्ट असेल, तो पश्चिम युरोपवरती आणि अमेरिकेवरती फार झालेला आहे. कम्पॅरेटिव्हली तो ईस्टर्न एशियावरती, म्हणजे ज्याला एशियन टायगर्स आपण असं म्हणतो, साऊथ ईस्ट एशिया ज्याला आहे, जे आसियान या संघटनेचे ट्रेड ब्लॉकचे सदस्य आहेत, त्यांच्यावरती तुलनात्मक दृष्ट्या त्याचा परिणाम हा कमी झालेला आहे. चीनवरती त्याचा परिणाम हा रहस्यमय दृष्ट्या आपण बघतो जर त्याला, तर तो पण अत्यंत कमी झालेला आहे. त्यामुळे ईस्टर्न नेशन जे आहेत हे यांचा एकूणच इकॉनॉमी ही तेवढी अफेक्ट झालेली नाही जेवढी पश्चिम युरोपची आणि अमेरिकेची ही झालेली असल्यामुळे पुन्हा एकदा ईस्टर्न नेशनचा जो राईज आहे किंवा ईस्टर्न नेशन हे जागतिक एकूणच आंतरराष्ट्रीय डिस्कोर्सच्या केंद्रस्थानी येणं म्हणा, हा प्रकार पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ट्रान्स अटलांटिक टॉक जे आहेत त्याला पुन्हा एकदा महत्व येईल. त्यानंतर आपण असं बघतो की पोस्ट कोरोनामध्ये पुन्हा एकदा आपल्याला एक महत्वाचा बदल जो दिसून येईल. सेकंड वर्ल्ड वॉर नंतर ज्या पद्धतीने अमेरिकेचा एक पद्धतीने ग्लोबल लेवलला राईज झालेला आपण बघतो आणि इव्हन कोल्ड वॉर संपल्यानंतर देखील अमेरिका हा एक सोल सुपर पॉवर म्हणून आपल्याला बऱ्यापैकी पुढे आलेला दिसतो. तसंच पोस्ट कोरोना वर्ल्ड मध्ये आपल्याला चायनाचा राईज हा एक अत्यंत महत्वाची जो घटक आहे जो आपल्याला दिसून येतो आहे आणि जो आजही फार मोठ्या प्रमाणावरती त्याचा इम्पॅक्ट हा आपण रिअलाइज करतो आहे. आज जगातल्या मोठ्या अर्थव्यवस्था या कोरोनामुळे पूर्णपणे कोलमडलेल्या आहेत, त्यांचा निगेटिव्ह ग्रोथ रेट आहे. परंतु या काळामध्ये देखील आपण असं बघतो की आजच्या घडीला चायनामध्ये कोरोनाचे केवळ 300 ऍक्टिव्ह पेशंट्स आहेत आणि चायनाच्या इकॉनॉमीचा जो ग्रोथ रेट आहे तो देखील बऱ्यापैकी बॅलन्स्ड आणि मेंटेन्ड अशा स्वरूपाचा आहे. चायनाची इंडस्ट्रियल ग्रोथ ही मोठ्या प्रमाणावरती आहे आणि लसींच्या निर्यातीमध्ये देखील चायनाचा मोठा वाटा आहे. ऑलमोस्ट 46% हा वॅक्सिनच्या एक्सपोर्टमध्ये चायनाचा शेअर आहे. त्याचप्रमाणे आज व्हेंटिलेटर्स विकून असेल, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स विकून असेल किंवा कोरोनासाठी लागणारे मेडिसिन्स हा एक्सपोर्ट करून असेल, चायनाने प्रचंड आर्थिक नफा हा कमवलेला आहे. आणि एवढंच नाहीये तर आज विश्व आरोग्य संघटनेनी ज्या वेळेला 60 देशांनी मागणी केली चायनाच्या चौकशीची, त्या चौकशीमधनं देखील आज विश्व आरोग्य संघटनेने चीनला क्लीन चिट दिलेली आहे आणि ही क्लीन चिट देऊन त्यांचं जे नुकतंच अधिवेशन एक विश्व आरोग्य संघटनेचं झालं त्यावेळेला ज्या पद्धतीने चीनचे आर्ग्युमेंट्स तिथं झालेले होते, इव्हन तिथं भारत हा एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचा चेअरमन असूनही तिथं काही करू शकलेला नाही, अमेरिका देखील तिथं काही करू शकलेला नाहीये. त्यामुळे चीनचा बोलबाला हा सगळीकडे आपल्याला येत्या काळामध्ये दिसून येतो आहे. आज चीनवरती जे आरोप केले जात आहेत की वुहानच्या त्या लॅबमधनं कोरोना हा लीक झालेला असला पाहिजे, पण असा आरोप करणारे हे मुठभर देश आहे. आज 75 देशांमध्ये चीनचा जो BRI प्रोजेक्ट आहे त्याच्या अंतर्गतल्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट झालेल्या आहेत. बहुसंख्य आफ्रिकी देशामध्ये, आशियाई देशामध्ये चीनने मोठ्या प्रमाणावरती कर्ज देऊन त्या देशांना आपल्या उपकाराच्या ओझ्याखाली आणून ठेवलेला आहे. त्यामुळे कोणीही चीनच्या विरुद्ध आवाज हे करायला तयार नाहीयेत. आणि विशेष म्हणजे अमेरिका असेल किंवा जी जगातल्या मोठ्या सत्ता आहे,
आपण अमेरिकेचा जर विचार केला तर अमेरिका आणि चायनाचा ट्रेड हा $700 बिलियन आसपास आहे. जपान आणि चायनाचा ट्रेड हा जवळपास $400 बिलियन आसपास आहे. जर्मनीचा आणि चायनाचा ट्रेड हा देखील प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आहे. त्यामुळे चीन बरोबरचे व्यापारी संबंध हे यांचे एवढे घनिष्ठ असल्यामुळे जरी पुढे येत्या काळामध्ये काही चौकशी झाली आणि चीनवरती ते आरोप जरी सिद्ध झाले तरी चीनवरती ऍक्शन कशी घेणार हा अत्यंत मोठा प्रश्नचिन्ह आहे. चीन हा सिक्युरिटी काउन्सिलचा मेंबर आहे. त्यामुळे चीन तिथं अशा प्रकारचा प्रस्ताव येऊच देणार नाही. युनायटेड नेशनच्या 15 महत्वाच्या समित्यांचं अध्यक्षपद हे देखील सध्या चीनकडे आहे. त्यामुळे पोस्ट कोरोना वर्ल्डमध्ये तुम्हाला चायनाचा अत्यंत प्रिडॉमिनंट रोल हा देखील दिसून येणार आहे. त्यानंतर मी जाणार आहे तो अत्यंत महत्वाचा भाग आहे, शेवटचा भाग आहे त्याकडे, तो म्हणजे ह्या संपूर्ण कोरोना क्रायसिसमध्ये जी ग्लोबल सप्लाय चेन आहे ती पूर्णपणे डिस्टर्ब होऊन गेलेली आहे. आणि हा एक अत्यंत महत्वाचा इम्पॅक्ट आहे ज्याचे परिणाम तुम्हाला येत्या काळामध्ये ते दिसून येणार आहेत. जेव्हा 2003चा सार्स सारखा महामारीचा किंवा सार्स सारखा विषाणूजन्य रोग आलेला होता, त्यावेळेला जागतिक जीडीपी मध्ये चीनचा हिस्सा 8% होता. परंतु जेव्हा कोविड-19 आला तेव्हा जागतिक जीडीपी मध्ये चीनचा हिस्सा हा 20% जास्त आहे. आज ग्लोबल सप्लाय चेनचा फार मोठा भाग हा चीन आहे. आज अमेरिका असेल, पश्चिम युरोप असेल किंवा जगातल्या फार मोठ्या देशांना जे रॉ मटेरियल आहे, स्पेअर पार्ट्स आहेत, हे मोठ्या प्रमाणावरती चीनकडनं हे सप्लाय केले जातात. मी जाणीवपूर्वक फार्मास्युटिकलचा सेक्टरचं उदाहरण हे देत असतो. आज कोरोना क्रायसिसमध्ये जेही सगळे मल्टीव्हिटॅमिन्स हे वापरले जात आहेत त्यासाठी लागणारा एपीआय हा देखील आपण चायनाकडनं आपल्याला घ्यावा लागतो. मी हे उदाहरण सातत्याने माझ्या डिस्कोर्समध्ये देत असतो की 2019 मध्ये आपण चायनाकडनं 51 एपीआय इम्पोर्ट केलेले होते आणि त्यासाठी भारताने $4 अब्ज एवढी प्रचंड मोठी किंमत ही चायनाला दिली होती ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स चायनाकडनं इम्पोर्ट करण्यासाठी. हाच प्रकार अमेरिकेचा आहे, हाच प्रकार पश्चिम युरोपचा आहे. त्यामुळे कोरोना क्रायसिसमुळे ही ग्लोबल सप्लाय चेन ही प्रचंड डिस्टर्ब झालेली आहे. त्यामुळे आता जग हे कुठेतरी चीनला एखादा पर्याय होऊ शकतो का याचा विचार करायला लागलेला, कारण चीन हा इतका डिपेंडेबल हा राहिलेला नाहीये. त्यामुळे कुठेतरी चीनची विश्वासार्हता या संपूर्ण कोरोना क्रायसिसमध्ये चीनचं वागणं जरा रहस्यमय होतं. त्यामुळे कुठेतरी विश्वासार्हता जरा डळमळीत झाल्यासारखी वाटते. त्यामुळे जगाला कुठेतरी चीनच्या पर्यायाचा शोध आहे. त्यामुळे हा पर्याय भारत बनू शकतो का या दृष्टिकोनातनं देखील आता तसे प्रयत्न व्हायला लागलेत. कदाचित अमेरिकेमधले अनेक अभ्यासक या स्वरूपाचं मत मांडतात की भारत हा या स्वरूपाने आपल्याला पुढे आणता येऊ शकतो. आणि म्हणूनच नुकतंच जे क्वाडचं एक समिट झाली त्यामध्ये साधारणतः 1 बिलियन व्हॅक्सिनचं प्रोडक्शन पुढच्या 2 वर्षांमध्ये करण्याची जबाबदारी भारताकडेही देण्यात आलेली आहे. कारण भारताकडे त्या स्वरूपाचं टेक्निकल मॅनपॉवर किंवा फार्मास्युटिकलची तशा स्वरूपाची एकूणच इन्फ्रा हे भारताकडे आहे. त्यासाठी आवश्यक असणारा पैसा हा बाकी देशांकडनं म्हणजे ऑस्ट्रेलिया, जपान, अमेरिकेकडनं दिला जाईल. त्यामुळे भारत हा पर्याय होऊ शकतो का, तर भारतासाठी हे कदाचित ब्लेसिंग इन डिस्गाईज सारखी परिस्थिती असू शकते की भारताला ह्या संधीचा फायदा हा घेता येऊ शकतो. अर्थात या संपूर्ण कोरोना क्रायसिसमध्ये ज्या 1000पेक्षा जास्त मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन्सनी चीन सोडलेला आहे त्यापैकी फार थोड्या कंपन्या भारतामध्ये आलेल्या आहेत. बहुसंख्य कंपन्या या साऊथ ईस्ट एशियामध्ये गेल्यात, विशेष करून कंबोडिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया सारख्या देशांमध्ये गेलेले आहेत. त्यामुळे भारताला याच्यावरती विचार करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आपण जरी आत्मनिर्भरतेचा नारा दिलेला असला तरी आत्मनिर्भरतेचा नारा असताना आजही चीनचा प्रचंड दबदबा हा भारताच्या बाजारपेठेवरती आहे. नुकतंच मी माझ्या ट्विटमध्ये एक उदाहरण दिलेलं होतं की चीनने जी रेडमी नोट सिरीज आहे या मोबाईलच्या स्मार्टफोनच्या या एका सिरीज मधनं 3000 कोटी रुपये गेल्या 6 महिन्यामध्ये कमवलेले आहेत. इतका प्रचंड मोठा इम्पॅक्ट हा भारतीयांच्या मानसिकतेवरती देखील चीनचा आहे. त्यामुळे आपल्याला आपल्याकडे जर आत्मनिर्भरतेचा आव्हान हे केलं गेलेलं असलं तरी आपल्याला भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी अजूनही लँड रिफॉर्म ऍक्ट असेल, त्याचप्रमाणे टॅक्स रिफॉर्म्स असतील, त्याचप्रमाणे इन्शुरन्स रिफॉर्मचा भाग असेल, त्याचप्रमाणे बिझनेस किंवा फॅक्टरी लावण्यासाठी आवश्यक परमिशन्स घेण्यासाठी जी एकूण प्रोसिजर सिम्प्लिफाय करणं असेल. म्हणजे अजूनही आपण डुईंग बिझनेस विथ इज मध्ये 142 वरनं जरी आपण 60s मध्ये आलेलो असतो तरी आपल्याला 30s आणि 20s मध्ये
टॉप 20 आणि टॉप 30 मध्ये आपल्याला यावं लागणार आहे. अजूनही भारतामध्ये फॅक्टरी लावणं हे अत्यंत अवघड असल्यामुळे भारतातले उद्योगपती बांगलादेशमध्ये जाऊन फॅक्टरीज लावत आहेत. म्हणजे कॉटनच्या बाबतीमध्ये किंवा जे क्लोथ्सच्या बाबतीमध्ये जे आहेत ते आपले उद्योगपती तिकडे जाऊन फॅक्टरीज लावत आहेत. अजूनही इतर देशांमध्ये जात आहेत. त्यामुळे अजूनही भारतामध्ये म्हणावी तेवढी परिस्थिती ही अजूनही नाहीये. आवश्यक असणारी त्यासाठी आवश्यक असणारं जे इंटरनल इन्फ्रास्ट्रक्चर आहे, रोड्स आहेत, रेल कनेक्टिव्हिटी आहे, पोर्ट्स कनेक्टिव्हिटी आहे, ही भारताला इम्प्रूव्ह करावी लागणार आहे. इलेक्ट्रिसिटी जनरेशन हे मोठ्या प्रमाणात वाढवावं लागणार आहे. त्यामुळे त्याचं जाळं देखील तुम्हाला आणखीन विखरावं लागणार आहे. त्याचप्रमाणे एन्व्हायरमेंट क्लिअरन्स असेल किंवा इतर क्लिअरन्सेस जे फॅक्टरीजला कंपन्यांना लागतात ते तुम्हाला सहजपणे उपलब्ध करून द्यावे लागतील. आणि ज्या पद्धतीने इंडोनेशिया सारखा देश असेल किंवा व्हिएतनाम सारखा देश असेल ते 10-10 वर्षांचे टॅक्स हॉलिडेज घोषित करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती एमएनसी तिकडे जायला तयार होतात. त्यामुळे आपल्याला अशा स्वरूपाचे इन्सेंटिव्ह देखील येत्या काळामध्ये घोषित करावे लागतील. मला असं वाटतं की पोस्ट कोरोना वर्ल्डमध्ये भारताला चांगल्या प्रकारचं फ्युचर आहे, प्रोव्हायडेड ज्या सिस्टमॅटिक पद्धतीने चीनने गेल्या 30 वर्षांमध्ये स्वतःचा आर्थिक विकास घडून आणला आणि जगाला चीनवरती डिपेंडंट बनवलं, तशाच पद्धतीने भारताला येत्या काळामध्ये अत्यंत सिस्टमॅटिकली आपल्याला अशा स्वरूपाने स्वतःचा विकास हा घडून आणावा लागणार आहे. मला असं वाटतं की पोस्ट कोरोना वर्ल्ड हा भारतासाठी एक लर्निंग लेसन आहे हा. आणि त्याच्या दृष्टिकोनातून आपण वेळीच सावध होणं आणि आपली हेल्थ रिफॉर्म्स असतील किंवा आपल्याकडे जसं आत्मनिर्भर भारताच्या इम्प्लिमेंटेशनसाठी आवश्यक रिफॉर्म्स असतील ते भारताने जर सिस्टमॅटिकली येत्या काळामध्ये केलं तर मला असं वाटतं की आपण अगदी लगेच चीनला पर्याय म्हणून पुढे येऊ असं नाही, परंतु निदान एक दशकानंतर भारताला त्या दृष्टिकोनातून प्रवास करता येईल असं मला वाटतं. त्यामुळे पोस्ट कोरोना वर्ल्ड कसं असेल याचे काही इंडिकेशन्स हे आता मिळायला लागलेत. हे जरी थोडे वेग स्वरूपाचे असले तरी कदाचित जेव्हा व्हॅक्सिनेशन अनेक देशांमधनं ड्राईव्ह पूर्ण होईल आणि जरा कोरोनाच्या ह्या संपूर्ण एकूण कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी देशांना बऱ्यापैकी यश प्राप्त होईल त्यावेळेला कदाचित आपल्याला आणखीन परिस्थिती थोडीशी बदललेली दिसेल. परंतु आज जे तुम्हाला इंडिकेशन दिसत आहेत त्याच्या आधारावरती जर आपण बघितलं तर मात्र जग हे बऱ्यापैकी आत्मकेंद्रित आणि पुन्हा एकदा पहिला आणि दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यानची परिस्थिती ही निर्माण झालेली आहे. त्यामुळे राष्ट्र हे आत्मकेंद्रित झाल्यामुळे भारताला देखील इतरांवरती डिपेंडंट राहण्याऐवजी मग ते फार्मास्युटिकल सेक्टर असेल, एपीआय असेल, आपण स्वतः त्याचं प्रोडक्शन कशा पद्धतीने करू शकतो, आपण त्याच्या संदर्भामध्ये आत्मनिर्भर कशा पद्धतीने बनू शकतो या दृष्टिकोनातून येत्या काळामध्ये प्रामुख्याने विचार करावा लागतो.